मावळचे आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंवर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले। देवेंद्रजी, महाराष्ट्राची लुटमार थांबवा। राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे। एमआयडीसी मधील उत्खननावरील हजारो कोटींची रॉयल्टी शेळकेंनी बुडवली असे आरोप संजय राऊत यांनी सुनील शेळके यांच्यावर केलेले आहेत। मावळचे आमदार सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी एमआयडीसीच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली। त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह। आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची 21 प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहे। पूर्ण 50 झाली का मी पत्रकार परिषद घेईन। लाईन लागेल घोटाळ्यांचे आरोप केले तर सरकार बरोबर जो आहे, सरकार के साथ है वो सेफ है। तुम्हाला अनेक किती लोक शेळकेंचंच काय, राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे, राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे आणि जो सत्तेमध्ये आहे, सत्तेच्या बरोबर आहे, त्याला लुटण्याची मुभा आहे। त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही, कारण सगळेच चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची हा प्रश्न आहे। रॉयल्टीचा त्यांच्या परिवाराचा आणि त्यांचा अनेक वर्षांपासूनचा बिझनेस आहे, त्यामधून जी रॉयल्टी मिळते त्यावर त्यांचा तो व्यवसाय, रॉयल्टीचा तो जो काही त्यांचा स्टोन क्रशरचा वगैरे किंवा गौण खनिजाचा असेल तो चालतो। ते स्वतः तुमच्या समोर येऊन तुमच्या मनातले संभ्रम निर्माण करतील। आजपर्यंतच्या इतिहासात संजय राऊत साहेबांनी ज्यांच्या विरुद्ध पत्र लिहिलं, ज्यांच्यावर आरोप केले, ते कुठले आरोप सिद्ध झाले नाहीत। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आमदार रोहित पवार सर काय सांगाल? संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले, त्यामध्ये सुनील शेळके यांचे जे आरोप केलेत की बेकायदेशीर उत्खनन असेल, त्याचबरोबर सरकारला रॉयल्टी देखील त्यांनी दिली नाही। बघा, 1000 कोटी रुपये फार मोठा आकडा आहे। संजय राऊत साहेब जर याबद्दल काही बोलत असतील तर त्यांच्याकडे कुठलेतरी पुरावे असतील। त्यामुळे रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे आपल्या राज्याचं बावनकुळे साहेबांकडे, त्यांनी त्यामध्ये खोलात जाऊन खरंच काय घडलं, किती नुकसान झालेलं आहे रॉयल्टीचं, ह्याचं खरंच आपल्याला बघावं लागेल। कारण का दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर काही नेत्यांनी आपल्या मुलांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयडीसी मधली 5 एकर जमीन, जी महाग जमीन आहे, ती बळकावली असं म्हणतात। तिथं असणाऱ्या एका मंत्र्याच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयाची जमीन एका परिवाराला मोफत दिली। म्हणजे बघा किती महान आहे तो ड्रायव्हर की त्याला 150 कोटीचं, म्हणजे चाललं तरी काय या राज्यात। आणि नेते असे वागत असतील तर आमदारांना सुद्धा वाटत असेल की हे हजारो कोटी छापतात, तर आपण त्यातले काही 1000, 500, 100 कोटी आपण पण छापावेत। या सरकारमध्ये असणारा फार मंत्र्यापासून त्या आमदारांपर्यंत सर्वच लोक, सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा जो महसूल विभागाच्या माध्यमातून सरकारकडे येतो, तो कुठेतरी खाण्याचा प्रयत्न केला जातो असं आपल्याला म्हणावं लागेल। हे होते आमदार रोहित पवार। कॅमेरा पर्सन विकास, मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई। आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्रजी, संजय राऊतांनी ट्विट करत फडणवीसांना एक पत्र लिहिलेलं आहे सुनील शेळकेंच्या संदर्भामध्ये। रॉयल्टी जी आहे ती हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी बुडवली असं थेट आरोप केला। त्यांनी आरोप केला असेल, त्यात तथ्य असेल, त्यांच्याकडे पुरावे असतील, कारण का त्याच्या संबंधातले त्यांनी सकाळी लिहिले आहे। माझ्याकडे काही पुरावे नाहीत, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे काही योग्य नाही। फक्त मी एवढंच सांगू शकतो की सुनील शेळके कलाकार आहे। नाना पटोले यांचं काल शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असेल किंवा इतर काही असेल, आक्रमक व्हायचं नाही तर तुम्हाला फेकून देऊ, नशीब बोलत नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पाठवलंय तुम्हाला, जा दिल्लीत राहा असं पण बोलतील सरकार। पोलीस सांगतील तुम्हाला महाराष्ट्रात राहायची बंदी केलेली आहे, चला तुम्ही दिल्लीत जाऊन राहा। लातूरमधली एक घटना समोर आलेली आहे। जो शेतकरी आहे त्याच्याकडे बैल नसल्यामुळे स्वतः तो अवताला झोंपलेला आहे। इतकी हलाखीची परिस्थिती शेतकऱ्याची असताना सगळं चांगलं आहे हो, काय बोलता, काय सोनं खात आहेत शेतकरी। अहो या राज्यात बळीराजा एकदम खुशीत आहे, तुम्ही काय सांगताय? सरकार एकदम खुशीत आहे, प्रचंड म्हणजे शेतीमधनं त्यांना सोनं चुकवत आहेत, सोन्याचा भाव मिळतोय पिकाला, शेतकऱ्यांच्या घरात एकदम सुजलाम सुफलाम आहे, काहीतरी सांगू नका। देवेंद्र फडणवीस यांनी काल एक वक्तव्य केलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनीच मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार केले असं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले। मात्र गिरणी कामगारांना मुंबईत घरं न देता वांगणी आणि शेलूला घरं देण्याचा सरकारने निर्णय घेतला। आणि त्याच्यातही निर्णय काय घेतलाय माहितीये का, की तुम्ही जर ती घरं नाकारलीत तर तुमचा घराचा हक्क आणि अधिकार गेला। कॅमेरामॅन सतीश कदमसह शिल्पा। आपल्यासोबत आमदार शशिकांत शिंदे आहेत। शिंदेजी, आज जर पाहिलं तर संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे, फडणवीसांना देखील पत्र लिहिले आहे। सुनील शेळके जे आहेत त्यांनी हजारो कोटी रुपयांची शासनाची जी रॉयल्टी आहे ती बुडवलेली आहे। थेट संजय राऊतांनी हा आरोप केलेला आहे। कसं पाहता या प्रकरणात?
या गोष्टीमध्ये तथ्य असेल तर सरकारने लगेच त्याचा खुलासा अधिवेशनाच्या काळात करण्याचं गरजेचं आहे. सरकारचा महसूल जर कोण बुडवत असेल तर तो कोणी असो त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. तो महसूल वसूल केला पाहिजे. या राज्यामध्ये आज वाळू, चोरीची वाळू आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचा महसूल बुडवण्याचा प्रकार सत्तारूढ असलेल्या सत्तेमधल्या लोकांकडून होतोय. हे सातत्याने अधिकारावर दबाव आणून केला जातोय हे आपण पाहिलेलं आहे. काल पण वाळू धरण स्वीकारण्याच्या संदर्भामधला महसूल मंत्र्यांनी जेवढा उल्लेख केला तेव्हा राज्यमंत्र्यांनीच याला अभय दिला अशा प्रकारची चर्चा आली. मला वाटतं की आता या सर्व एका बाजूला सरकार कर्जबाजारी आहे, त्यावेळेला जिथून उत्पन्न भेटतंय तोच महसूल बुडवण्याचा प्रयत्न होत असेल तर तो दुर्दैवचा आहे आणि म्हणून यासाठी कठोर कारवाई किंवा कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. नाना पटोले यांनी काल शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला तर त्यांचं निलंबन केलं गेलं. मात्र आज एक घटना समोर आलेली आहे. लातूरमध्ये बैल नसल्यामुळे एका शेतकऱ्याला आवताला जुंपावं लागलं. इतकी शेतकऱ्याची बिकट परिस्थिती आहे. आता ह्या सरकारना शेतकऱ्यांचं पडलेलं नाही. यांना विकास म्हणजे रस्ते, विकास म्हणजे मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर, विकास म्हणजे मेट्रो, विकास म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शहरीकरणाचा प्रगती दिसतो. मूळ शेतकरी जो आहे ज्याचं उत्पन्नातून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला तो शेतकरी दुर्दैवाने दिसत नाही. हे गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय. म्हणून कर्जमाफी असेल किंवा कुठल्याही विषयासंदर्भातून गांभीर्य न घेतलेलं सरकार त्या पद्धतीने काम करते असं माझं मत आहे. कॅमेरामॅन सतीश कदमसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई.